सातपूर शहर भीमोत्सव अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची निवड। गेल्या 45 वर्षांपासून सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव 14 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो। त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असते। याच पार्श्वभूमीवर 8 मार्च रोजी सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या 2025च्या अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी स्वारबाबा नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली। परिसरातील आणि सातपूर शहरातील हजारो नागरिक या बैठकीस उपस्थित होते। यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा हे होते। ही बैठक आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या बैठकीस सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच आजी माजी आणि सदस्य उपस्थित होते। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सातपूर शहर भीम महोत्सव समिती नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ निकम यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सवचे पदाधिकारी, भीम महोत्सव कोर कमिटी सदस्य, पीएल ग्रुप सदस्य, गुरु शिष्य जयंती समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम आणि सर्व प्लास्टिक मुक्त कचरा मुक्त असलेला कार्यक्रम म्हणून नाना भाऊचं आपण टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी त्यांचं अप्रिशिएशन करूया। सर्व असं काम कोणी करत नाही हो। आणि सर्व कार्यकर्ते नाना भाऊंसोबत होते, त्यांचं देखील पुन्हा आपण आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा। तर ही सर्व शिस्तता आपल्यामध्ये आलेली आहे। आपण सर्व समजदार आहोत। मी या ठिकाणी या बैठकीचा अध्यक्ष भाऊ आपण बोला सूचनेनुसार आपण हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी नाना भाऊ देखील प्रचंड मेहनत घेत असतात। दीक्षाताई लोंढे, उषाताई शेळके, तसेच आपले धीरजभाऊ शेळके, भूषणभाईजी लोंढे, तसेच आपली सगळे कोर कमिटीची टीम हे कार्यक्रम अव्याहतपणे पुढे नेत असतात। अतिशय चांगल्या दर्जाचे चांगल्या प्रतीचे कार्यक्रम या ठिकाणी सिद्धार्थ चौकामध्ये आपण घेत असतो। या ठिकाणी आपले चेअरमन साहेब किशोर शेठजी मुंडे व विजय सर्वांमध्ये हा अध्यक्ष ठरवला जाणार आहे। यात कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होणार नाही। यांनी सर्वांनी म्हणजे आम्ही तर नोंद घेतोच, पण सर्वांनी लक्षात ठेवा। मागच्या वेळी थोडंसं हे झालं होतं, पण शेवटी काय असं आयोजन आपण या ठिकाणी भीम जन्मोत्सवाच्या वतीने आपण केलेलं आहे। तर मी सर्वांना याची माहिती दिलेली आहे। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। भाऊ असतील, नानाजी असतील, ही सगळी मंडळी नानाजींचा आपल्याबरोबर ग्राउंड लेवलवरतीच असतात। माझ्या मते नानाजींचा स्वभाव फार अनोखा आहे। मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं, स्वतः मात्र खालीच थांबायचं, स्टेजवर कधी जायचं नाही आणि आमच्या घरच्यांना मात्र नक्कीच स्टेजवर पाठवायचा हा त्यांचा स्वभाव त्यांना आपल्या सगळ्यांमध्ये लोकप्रिय करणार आहे। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय श्री भूषणभाऊ लोंढे यांच्या ठिकाणी आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करूया। भूषणदादांना लोंढे त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु जयंती उत्सव कमिटीसाठी जी सर्वांनी मिळून जी मीटिंग आयोजित केलेली आहे, व सातूर शहराचा जो अध्यक्ष होईल त्याला पुढील वाटचालीस व पिंपळगावला ग्रामस्थाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो व पुढील कार्यामध्ये सर्व या सातूर शहराला एक असा अध्यक्ष लाभल तो सर्वांच्या हिताचा चिंतकाचा असेल आणि तो सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा राखून जय भीम, जय महाराष्ट्र। माजी भाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात तसेच सर्व भीम महोत्सव भाऊ खताळे असतील, धीरज भाऊ सांगायचं गेलं तर गेल्या इथं 9 वर्षापासून लगातार येतो मीटिंगला। तर मी राजवाड्यातर्फे आमच्या सातपूर शहर राजवाडा काळे फाउंडेशनच्या वतीने जो कोणी अध्यक्ष होईल त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आभार मानते। नागरिकांनी सहभागी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते। पण आजचा हा उत्सव आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अध्यक्ष निवडले जाणार आहे। त्या अध्यक्षांना मनापासून शुभेच्छा देते। कोणाचे नाव घ्यायचे राहिले असेल त्याबद्दल क्षमस्व आणि माझ्या बाजूला विराम देते। आंबेडकर की जे राज्यव्यापी शिल्पकार आहेत आणि ज्यांनी आपल्याला समानतेचा आणि विशेष म्हणजे आज महिला दिन आहे आणि आमच्या महिलांना ज्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, अशा महामानवाच्या जन्मदिनासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेल्या दिवशी
त्या दिवशी जी अध्यक्षांची निवड होणार आहे त्या अध्यक्षांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि कार्यक्रम खूप छान होईल असं मी परत एकदा देवाकडे प्रार्थना करते. धन्यवाद. सांगितलं की फ्रान्समध्ये ज्याही महिलांना सुरक्षितता नव्हती किंवा मतदानाचा हक्क नव्हता तर त्यांना त्या गोष्टीसाठी निदर्शन करावं लागलं, त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख केला की महिलांना आरक्षण दिलं, महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तर ह्या बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहे आमच्या महिलांवर, म्हणून मी त्यांना मानाचा तिवार मुद्रा देतो. आणि मी एक छोटी भीमसैनिक म्हणून मला काही कामाची संधी असेल तर नक्कीच मी ती करेन. एवढंच बोलते आणि थांबते. जय भीम. काही एवढी सर्व कमिटी त्याच्या मागे उभी असते आणि मी सातपूर शिवजन्मोत्सव वतीने जो काही अध्यक्ष निवड त्याला खूप खूप शुभेच्छा देतो व जे काही सहकार्य सातपूर शिवजन्मोत्सव लागेल आम्ही सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आणि जे काही पैसा तुम्ही सांगितला तर मला वाटत नाही नानाजी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पैशाची कधी कमतरता पडेल. आणि नक्कीच अनुभव आहे शिवजन्मोत्सवच्या वतीने तर नानाजी आल्यामुळे नक्कीच आमचं थोडंफार का असं कलेक्शन वाढलेलं आहे त्याचा फायदाही आपल्या भीमजन्मोत्सवाला खूप. इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे की मानव म्हणून जगण्यासाठी या महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेऊन यू घातलेली जयंती सर्वांना बरोबर घेऊन निश्चितच साजरी करू. मी निश्चितच तुम्ही आम्हाला हात द्या. आम्ही पूर्ण ताकदीनिशी गुरु शिष्य जयंती उत्सव समिती असेल शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी जयंतीमध्ये सहभागी होऊ एवढंच आश्वासन देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. व्यवस्थित करून येणारी भीम जयंती हा महाउत्सव आपण सर्व नाशिककरांसाठी एक उदाहरण होईल असं करून दाखवायचं आहे. यासाठी पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य व केडवरची समिती माथाडी कामगार संघटनेचे सदस्य व लोंढे परिवार तुमच्यासोबत तन मन धनापासून सोबत राहणार आणि निवडून येणाऱ्या अध्यक्षाला मी माझ्या संपूर्ण परिवाराकडनं शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. अर्थानं आज जमलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांनो शिवजन्मोत्सवाची समिती गुरु शिष्य जन्मोत्सवाची समिती आज अध्यक्षपदाची निवडणूक आहे. आता जर हे तुमच्यात एकमत झालेलं आहे का सर्वांमध्ये? कोण कोण आहे? आम्ही जो निर्णय घेतला तो चालेल ना 5 मिनिटात? कारण की आता सर्व आज महिला दिन आहे त्यांना बसवून ठेवलेले आहे. 5 मिनिटात त्यांच्या हस्ते हार घालून अध्यक्ष फक्त अध्यक्षवरती जाईल. लक्षात ठेवायचं जो पण निर्णय राहील तुम्हाला मान्य राहील ना? काय रे कुठे अध्यक्ष? हे तू सही. त्यांना माणसं गोळा करण्याची, पैसे गोळा करण्याची आणि कार्यक्रम जोरात करण्याची जी शक्ती देवाने दिली ती कोणातच नाही. आणि आज मला इथं बोलवून मला या सभेचा अध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी लोंढे परिवारांचे आभार मानतो. कार्यक्रम असो, गणपतीचा कार्यक्रम असो, शिवजन्म उत्सवाचा कार्यक्रम असो आणि आपल्या देशाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव राहणार आहे आणि संविधानाचं जपणूक केली जाणार आहे. त्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देते की आज त्यांचा मान सन्मान दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचं हेच एक प्रमाण आहे की ते सगळेजण समाजातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या भगिनींना आणि घरातल्या की काल काय होता हा मला हे नसतं पण त्याच ताकदीनं मोठ्या छोट्याचा सन्मान करून, मोठ्या छोट्याची इज्जत करून, मोठ्या स्वराला मान सन्मान देऊन जसं तुम्ही सर्व आज आहात. विशेष आज जर मला अभिमान आज लोंढे परिवारानं 8 तारीख यासाठी नेमली की हा महिला दिन आहे आणि हा महिलांना सुद्धा त्याच ताकदीनं सन्मान मिळावा आणि त्याच ताकदीचा जयंतीचा अध्यक्ष असावा म्हणून एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सातपूर शहराची जी परंपरा आहे, ज्या रूढी आहेत, इथे गावची यात्रा पण असणार आहे, हे सर्व त्या लेवलने आपल्याला न्यायचे. गौतम नगर असेल, कांबळीवाले असेल, संतोषी माता नगर असेल, प्रबोध नगर असेल, श्रमिक नगर असेल, शिवाजी नगर असेल, ध्रुव नगर असेल, महादेववाडा असेल की सातपूर गाव असेल, जेवढे अध्यक्ष असतात ते अध्यक्षांना या मध्यवर्ती ठिकाणातून मदत होत असते, सहकार्य होत असतं आणि त्याच जल्लोषानं, त्याच ताकदीनं आपण एक जरी जयंती महोत्सव म्हटलो परंतु जयंती महोत्सव आम्ही अभिमानानं सांगत असतो. छत्रपती शिवरायांचा जसा गल्लीबोळात, महात्मा फुलेंचा गल्लीबोळात तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपण गल्लीबोळात करत असताना मात्र मध्यवर्ती कार्यक्रम जे सिद्धार्थ चौकात होत असतात ती परंपरा पण गेल्या 48 वर्षापासून छोट्या कार्यक्रमापासून आज
ह्या स्तरापर्यंत जयंती महोत्सव आपण साजरा करणे. आपण एकदा महिलांच्या नावाने जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. कारण महिला दिन असल्याने आपण काही मुहूर्त वगैरे बघित नाही, अजिबात मुहूर्त बघत नाही, पण एक आठवणीचा दिवस असावा. आणि तो आठवणीचा दिवस काय असावा तर तो महिला दिन असावा. किती महिलांचा सन्मान केला, काय सन्मान केला हे महत्त्वाचं. सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. सर्व जाती इथं सर्व जाती धर्माचे संघटना पक्षाचे लोक, मी तुमचं अभिनंदन करील. अतिशय महत्त्वाचा वेळ तुम्ही खर्च केला. ही परत एकदा सांगत असतो, ही सुरांची संगत आहे, जेवणाची पंगत नाही. या सुरांच्या संगतीमध्ये आपण सर्व मनापासून आला. तुमच्याच अधिकाराखाली, तुमच्याच नेतृत्वाखाली मग हिरे म्हणून आहे, त्याला ऑलरेडी श्रमिक नगरचा अध्यक्ष आपण नियुक्त केलेला आहे, शिवाजीनगरचा अध्यक्ष आपण घोषित केला आहे. अशाच पद्धतीनं जिथं ते राहिलेत, कारण थोडंसं छत्रपती शिवाजीनगर असेल, ध्रुवनगर असेल, महादेववाडी असेल, सातपूर गाव असेल, गावठाण असेल, सातपूर कॉलनी असेल, पण जे ते अध्यक्ष ताबडतोब निवडतील याची मला जाणीव आहे. आज आपण सर्वांनी हा अध्यक्ष सर्वांना मान्य आहे का? वरती हात. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.